श्री शंकर श्री गणुदास दास विरचित श्री कृष्ण कथामृत तिसरा सर्ग भगवत जनन मौलो ये विभृते शुभासुरधुनी भाले कलामैन्दवीं नेत्रे मन्मथदाहका नलशिखा कंठे विषं भीषणम् वामाङ्के गिरिजां वपुषुपचितं भस्म श्मशानोद्भवम् तं वन्दे शिरसा भुजङ्गरशनं सर्वैर्ललिप्तं शिवम् पूर्णब्रह्मा सच्चिदानन्दरूपा मेघश्यामा माधवा माय बापा हे गोविंदा विठ्ठला चक्रपाणे त्वत्पादाब्जा वंदितो आदराने. मंडळी, आपण आज भगवत बघतो आहे आणि आज श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे. या सर्गामध्ये आपल्याला निसर्गाचं सौंदर्य आणि सर्वांना कसा आनंद झाला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो कसा निसर्ग सुद्धा व्यक्त करतो आहे, आपल्याला खूप सुंदर रीतीने वर्णन ऐकायला मिळणार आहे. तत्व करिये वसुदैवाचे यश यदुवंशाचे सुदैवनाचे देवकीच्या गर्भी ये ईश गवसे ना जो श्रुती स्मृतीस प्रवेशता उदरी विश्वंभर कमलाच्या कोशी जणू रविकर शुभा देवकी प्रफुल्ल झाली जशी वनश्री वसंत काली. वसुदेवाच्या हातात तत्व आलेले आहे. यदुवंशाचं तर सुदैवच आहे. देवकीच्या गर्भी ईश आलाय जो श्रुती स्मृतीला सुद्धा गवसत नाही. प्रवेशता उदरी विश्वंभर कमलाच्या कोशी जणू दिनकर. अशामुळे शुभा देवकी प्रफुल्ल झाली जशी वनश्री वसंत काली. त्या कल्याणीपासून दुःख भय आदी सगळे विकार दूर निघून गेले. गुहेमध्ये जर सिंह वनराज आले तर कोल्हे कुत्रे तिथे राहतील का? दुःख भयादिक सर्व विकार त्या कल्याणी पासून दूर गुहेमध्ये वनराज निघाले पुरतील का मग तेथे कोल्हे गर्भाच्या त्या उदात्त तेजे ती मंगल देवता विराजे दिसे सर्वदा प्रशांत मूर्ती ध्यानरता जणू की मुनिवृत्ती शुची स्मिताने तिच्या पुण्यकर उजळे कारागार पवित्र होई वस्तू जातकी सहवासे थोर श्री जय हरी सुख कंदा. ती अतिशय प्रसन्न आहे, आनंदित आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर सतत स्मित हास्य आहे आणि त्यामुळे कारागारात सुद्धा उजळून निघालंय कारागार सगळं. तिचे घडेच्या मंगल दर्शन दुष्ट भाव मावळे हृदातून नभी प्रभा फाकता उशेची किरकिर लोपे रात किड्यांची निष्ठुर रक्षक नम्र वचानी वदती दोन्ही जोडून पाणी उद्धटवी उद्धट ही नमवी निज माना कंसाज्ञा पालन करवेना स्वये कंस ये छळण्यात ते तिच बघता परिधैर्य न होते डौल आपुला मिरवी कातरी गरुडा सन्मुख सर्प विषारी. तिचं इतकं प्रसन्न मंगल दर्शन ज्याला ज्याला होतं त्याच्या हृदयातील दुष्ट भाव जर असेल तर तो पूर्ण मावळून जातो. उद्धट असे लोकही तिच्या पुढे नतमस्तक होतात. निष्ठुर रक्षक आहेत, ते कंसाचे सेवक आहेत शेवटी. त्यामुळे ते खूप क्रूर निष्ठुर आहेत आणि त्यांना कंसाने काय आज्ञा केली की देवकीचा छळ करायचा जास्तीत जास्त. पण त्यांना सुद्धा त्यांच्या मनातील दुष्ट भाव निघून गेलेले आहेत आणि कंसाज्ञा ते पालन करू शकत नाही. या लोकांचं जाऊ द्या हो, पण स्वतः कंस जरी तेथे पुढे आला देवकीच्या, तरी तिला तिचं दर्शन झाल्याबरोबर त्याच्या सुद्धा हृदयातला
तो दुष्ट भाव निघून जातो. तिला छळण्याचं धैर्य त्याला होत नाही. वसुदेवाच्या आनंदासी पार न उरला त्यावेळेसी, गमे तया ती सर्व देवता, तिला मनाने होय वंदिता. वसुदेवाच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता आणि त्याला त्या देवकीकडे पाहिलं की ती देवता वाटायची आणि तो सतत तिला मनोमन वंदन करीत राहत होता. देवकीच्या गर्भी सर्वेश्वर आला ऐसे कळता, सर्व देव पातले ऋषी सह ईश वंदना करता, जय हरी सुख कंदा. देवकीच्या गर्भी सर्वेश्वर आला हे कळल्याबरोबर सर्व देव त्या कारागृहामध्ये गुप्त रूपाने उपस्थित राहिलेले आहेत. कोण कोण आलेत पहा. इंद्र, वरुण, विधी, पिनाक, पाणी, सावित्री, शारदा, मृडानी, अत्री, गौतम, मैत्रावरुणी, स्तविती गर्भा नमस्कारुणी. वसंतास आदरती कोकिल, रव्युदयी खग करीती किलबिल, भ्रमर गुंजती कमला भवती, भाट जणू या वीरा स्तवती. स्तवन करतायत हरीचं, ईशाला नमन करण्यासाठी आलेले. काय स्तवन आहे ऐका. जय विश्वात्या त्रिगुणातीता, सद्रूपा हे जय भगवंता, भवभय नाशन भो करुणाकर, नमन तुम्हासी हे वरचेवर. अचिंत्य रूपा अनंत शक्ते, कोण तुम्हा संपूर्ण जाणते, नेती नेती हे निगम हि म्हणती, शास्त्रांचे गण मागे सरती. निर्गुण निरुपाधिक निर्वासन निराकार हे देवा, सर्व व्यापक रूप निरंजन गोचर परिसत भावा, जय हरी सुख कंदा. हा विश्वाचा भव्य पसारा, तव मायेने ये आकारा, तीच करी लय त्याचा अंती, स्वप्ना गिळते जशी जागृती. भवत कृपा हो तसे जयावर, तोच तरे हा माया सागर. त्या भक्तासाठीच दयाळा, युगी युगी अवतार घेतला. पुन्हा पुन्हा हे सादर वंदन, तव चरणासी असो दयाघन. सदा आम्हावर कृपा असावी, अन्य कोणती आस न जीवी. असं ईशस्तवन त्यांनी केले मनोमन मनोभावे. आणि आता ते देवकीकडे वळलेत. धन्य धन्य हे सती देवकी, पूर्व पुण्य तव फळास येकी. माते या सर्व ही जगतावर, असंख्यात केले उपकार. माते, तुझे या जगावर अतिशय उपकार आहेत. तुझं पूर्व पुण्य आता फळाला आलेले आहे. तपस्विनी पृश्नी अससी तू, भगवती गत जन्मासी, मागितलेसी श्री विष्णूसी, ये माझ्या उदरासी, जय हरी सुख कंदा. गतजन्मी तू तपस्विनी पृश्नी होतीस आणि त्यावेळेला विष्णूला प्रसन्न करून तू वर मागितला होतास की तुम्ही माझ्या उदरासी यावं. वचन तुला ईशाने दिधले, आज पहाते खरे जाहले. ब्रह्मांडातही जो न मावला, तोच तुझ्या गर्भात राहिला. वेद जयाचे यश गुण गाती, जपी तपी ज्या शोधत फिरती. जो साऱ्या विश्वाची जननी, त्याची ही तू जन्मदायिनी. साऱ्या विश्वाचं निर्माण त्यांनी केले, साऱ्या विश्वाची तो जननी आहे आणि त्याचीही तू जन्मदायिनी. केवढं भाग्य आहे तुझं. भयनाशन तव उदरी असता, कोणाचे भय तुला न आता. वंद्य सेव्य तू सर्वासीही, आम्हा विशी होर वत्सल हृदयी. साक्षात भयनाशन तुझ्या उदरी असल्यामुळे आता तुला कोणाचं भय नाही. तू सर्वांसाठी सेव्य वंद्य आहेस. आम्हाविषयी तू वत्सल हो. असं म्हणून वधून या परी सकल देवते, सती देवकी चरणी, प्रेमे मस्तक ठेवून गेले, परतून या स्वस्थानी, जय हरी सुख कंदा. अशा रीतीने देवकीला नमन करून सर्व देव आपापल्या स्थानी गेलेले आहेत.
देवकीस जो मास आठवा, लागला न लागला असेवा. ईश म्हणे तो घ्यावे जनन, सामान्य नियमाचे बंधन. असं आहे. 8व्या महिन्यात जन्मलेलं मूल जगत नाही असं म्हणतात. 7व्यात जन्मलं तरी जगतं, 9व्यात जन्मलं तरी जगतं, पण 8व्यातलं जगणं मुश्किल असतं. त्यामुळे कंस निर्धास्त होता. देवकीला 8वा महिना लागलाय. आता काही तिची अजून प्रसूतीची वेळ नाही एक तर. आणि दुसरी गोष्ट, जरी झाली प्रसूत तरी ते मूल जगणार नाही. 8व्यात जन्मलेलं जगतच नाही. त्यामुळे सगळीकडे जरा निर्धास्त होते सगळं. आणि ईश्वराने ही लीला केली की अशा वेळी ते बेसावध असतानाच आपण जन्म घ्यायचा. ईशाला कसलं बंधन आहे? सामान्य नियमाचे बंधन, 8व्यात जन्माला यायचं नाही. पण ईशाला काही ते बंधन नाही. ईशाचे होणार आगमन, गेले सगळे आनंदून. परमेशाचे करण्या स्वागत, काल निज गुणा सह उद्यत. सर्वांना आनंद झालाय, आता ईश्वर अवतार घेणार. उत्सव करण्या त्या समयासी, धजे न कोणीही पुरवासी. उत्सव करावा असं सगळ्यांना वाटत होतं. आनंद सगळ्यांच्या मनात ओतप्रोत भरला होता. परंतु हे नगरवासी जन आहेत ना, ते कंसाच्या भयाने उत्सव साजरा करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नव्हतं. मनी वाहुनी राजभयाते, निसर्ग का परी मोजिल त्याते. पण निसर्गाला कसली भीती? निसर्ग काही कंसाच्या आज्ञेत राहणार नाही, निसर्ग काही कंसाला घाबरणार नाही. निसर्गाने ठरवलं की आम्ही आमचा मालक जन्माला येणार आहे आणि आम्ही हा उत्सव साजरा करणार मोठ्या आनंदात. 6 ऋतू आता कोण कोण आलेत पहा मंडळी आपल्या कृष्णाच्या स्वागताला. 6 ऋतू, 12ही मास, पक्ष तिथींनी रजनी दिवस. प्रकट जाहली 5ही भूते, निज वैभव अर्पण्या प्रभूते. प्रत्येकाला वाटे सेवा, घडो प्रभूची मजसी. एकाहून एकाने रचली, शोभा त्या समयासी. जय हरी सुख कंदा. प्रत्येकाला वाटत होतं की माझ्या हातून प्रभूची सेवा घडावी. हे सर्वजण इथं उपस्थित आहेत. 6ही ऋतू एकत्र आलेत, 12ही मास एकत्र आलेत. प्रसन्न झाल्या दिशा दहाही, चारु तस्य त्या तुलना नाही. लख लख करीती अनंत तारे, नभी जणू उजळली चुंबरे. मिळे श्रावण महिना आहे आणि त्यातून वद्य पक्ष अष्टमी आहे. अशा वेळी सगळ्या तारका आकाशात चमचम करतात. हे कधी शक्य होतं का एरवी? पण आज ते शक्य झालंय. सगळ्या 10 दिशा प्रसन्न झाल्यात. पुष्परजा मिसळून भूवरती, जलधारा जणू सडा शिंपिती. मृदंग की वाजवी पयोधर, मोर नाचती त्या तालावर. पुष्पातले रजकण हे मिसळून जलधारेमध्ये पाऊस पडतोय आणि त्या जणू जलधारा केशरयुक्त सडा, सुगंधी सडा शिंपतात. आणि पार न चंद्राच्या हर्षासी, ईश जन्म घेई तद्वंशी. चंद्राच्या हर्षाला तर आता पारावर राहिला नाही, कारण त्याच्या वंशामध्ये साक्षात कृष्ण अवतार घेणार आहे. आज अष्टमी भान न उरले, निज धन त्याने सर्व उधळले. आज अष्टमी आहे, त्याला भान नाही, आनंदाने बेभान झालाय चंद्र आणि त्यांनी निजधन सर्व उधळलं. म्हणजे टिपूर चांदणं अगदी पौर्णिमेसारखं पडलं त्या दिवशी. हे व्याने रविराज लपविमुख, परित्यासही झाला से हरिक. रवीला मात्र थोडा हेवा वाटला चंद्राचा. यापूर्वीच्या अवतारात, रामावतारात सूर्यवंशी रामाने जन्म घेतला होता, पण आज हे भाग्य चंद्राला मिळाले. पण आता रात्रीची वेळ आहे म्हणून कविराय म्हणतात की रविराजांनी मुख लपवलं आहे. पण त्यांनी पण आनंद कसा प्रकट केलाय पहा. त्याला पण खूप सर्वांना आनंद झाला, रवीला पण झाला. कमल बंधना करून मोकळे, त्याने बंदी प्रमर सोडिले. असं पूर्वी राजाला आनंद झाला म्हणजे काय प्रथा होती की त्यांनी सगळे कैदी असतात ना किंवा बंदी असतात त्यांना सोडून द्यायचं. आनंदाचा एक आनंद साजरा करण्याचा एक तो
प्रकार होता. मग रवी राजा आहे, आकाशाचा राजा आहे. त्यांनी काय केला, कसा आनंद साजरा केला? तर कमलबंधना सोडून करून मोकळे, त्याने बंदी भ्रमर सोडिले. लता बहरल्या रम्य फुलांनी, सुगंध भरला पानोपानी. रम्य फुलं, आता सगळे ऋतू एकत्र आले, सर्व प्रकारची फुलं उमलली आहेत. सुगंध सगळीकडे भरभरून उरलाय. फुलांना सुगंध येतोच आहे मंडळी, पण पानांना सुद्धा सुगंध येतो. सुगंध भरला पानोपानी, वायू संगे तोच धाडला, अर्पण करण्या भगवंताला. आता त्या तर सावर आहेत, त्या तर हलू शकत नाही लतावेली, पण त्यांना तर परमेश्वराला काहीतरी अर्पण करायचं. मग त्या म्हणाल्या, आम्ही सुगंध अर्पण करू. पण कोण नेणार? वायूला विनंती केली की आमच्या वतीने हा सुगंध तुम्ही परमेश्वराला अर्पण करा. वृक्षांनीही तसेच केले. आता सरोवराला वाटलं मी काय देऊ शकतो, तर आल्हाददायक असा शीतल गारवा त्याच्याकडे होता, तो त्यांनी वायू संगे धाडला. त्याचे इतके ओझे झाले की तो वायू हळूहळू चाले. इतके नजराणे लोकांनी सगळ्यांनी त्याच्याजवळ दिलेत. ते सगळं घेऊन तो मंद वायू चाललेला होता ना, म्हणून तो त्या ओझ्याने तो हळूहळू चालत होता. फलभारे लवलेल्या वृक्षी, किलबिलती मधुपक्षी, लक्ष्मीची मंदिरे विकसली सरोवराच्या कुक्षी. जय हरी सुख कंदा. आता सर्व प्रकारची फळं भरपूर सगळ्या झाडांना लागलेली आहेत आणि ती फळं खाण्यासाठी पक्ष्यांनी तिथे गर्दी केलेली आहे. त्यांचा गोड मधुर असा किलबिलाट आपल्याला ऐकू येतोय. आणि लक्ष्मीची मंदिरे म्हणजे कमळं ही विकसली आहेत सरोवराच्या कुक्षी. आम्रतरुसी मोहर आला, मंजुळ गाती वरी कोकिळा. हे वसंत, वसंतराज आलेत तिथे हजेरी लावायला. आम्रतरूला मोहर येणारच ना. कोकिळीचं पूजन चाललेलं आहे. गुंजारव करिता ती मधुकर, वनदेवीचे जणू का नुपुर. वनदेवीला खूप आनंद झालाय आणि ती आनंदाने काय करते, नृत्य करते. तिच्या नृत्यामध्ये तिच्या नुपुराचे झणकार आपल्याला ऐकू येतात. असं वाटावं, असं त्या भ्रमरांचं गुंजारव होतं. नद्या नद्यांना पूर लोटला, होत्या परिसर्वही निर्मला. फुलकन्येचे संपदेतही, शुचित्व विलयासी नच जाई. नद्यांना पण आनंदाने उचंबळून आले, दुथडी भरून वाहत आहेत सगळ्या नद्या. पण एक वैशिष्ट्य, की त्या सर्व निर्मला होत्या. गढूळ पाणी नव्हतं पावसाळ्यातलं. अतिशय स्वच्छ नितळ सुंदर पाणी होतं. जशी कुलकन्या एखादी असते ना, तिला कितीही श्रीमंती प्राप्त झाली तरी तिचं शुचित्व ते ती राखून असते. तशा ह्या नद्या निर्मल होत्या. मांगल्याने नाली अवनी, चंदन चर्चित दिसे यामिनी. नवीच शोभा स्थला स्थला ये, प्रसन्न झाली सज्जन हृदये. कुंडातील विप्रांचे अग्नी, प्रदीप्त झाले शांतपणानी. स्वर्गी दणदण झडे नगारा, देव वर्षती सुमसंभारा. विप्रांचे अग्निकुंडात जे होते ना, ते प्रज्वलित झाले, पण असे भडकले नाही. त्यांनी असं रौद्र रूप नाही धारण केलं. शांतपणाने प्रदीप्त झाले. वातावरण कसं आहे, आनंदी आहे. स्वर्गी दणदण झडे नगारा, देव वर्षती सुमसंभारा. वर्षात देवांनी वरून पुष्प वर्षाव करायला सुरुवात केली आहे. गंधर्वाचे सुस्वर गायन, नृत्य अप्सरा करीती. पावित्र्यासह आनंदाने वातावरणे भरती. जय हरी सुख कंदा. वरती गंधर्व सुस्वर गायन करतात, अप्सरा नृत्य करतात. सगळीकडे आनंदी आनंद, प्रत्येक जण आपापल्या परीने व्यक्त करतोय. पावित्र्य सगळीकडे भरभरून उरलंय आणि आता आनंद. सत्य सत्य तो बहुशुभ काल, जे मांगल्याचे ही मंगल. सौंदर्याचे रूप मनोहर, होते आता अवतरणार. अतिशय बहुशुभ काल आता परमेश्वर अवतार घेणार आहे आणि मांगल्याचंही मंगल असा तो काळ आहे. सौंदर्याचं रूप आहे, सौंदर्याचं रूप तेही किती मनोहर आहे. तर हे मनोहर रूप म्हणजे साक्षात आपला प्रिय कृष्ण आता जन्माला येणार आहे, अवतरणार आहे. प्रकटणार वेदांचे हृदगत, अथवा उपनिषदांचा अर्थ, सकल ही शास्त्रांचे प्रतिपाद्य.
ध्येय पुराणांचे निरवध्य, विशुद्ध भक्तीचा आधार, सौख्य संपदेचे भांडार, कला कलापांचे सौंदर्य, काव्यरसातील वा माधुर्य. हे सगळं वर्णन आहे आपल्या ईश्वराचं, की हे आता अवतरणार. जगत्रयाचे मूल कारण, संत सज्जनांचे वा जीवन, योगाचे सामर्थ्य महत्तर, तत्वज्ञानाचे वासार, सात्विकशा प्रेमाचा निर्झर, वा सद्धर्माचा ध्वज उज्ज्वल, साहित्याचे विशाल हृदय, श्रेयाचे वा मूर्त प्रेय. मंडळी, श्रेय म्हणजे हितकारक गोष्ट आणि प्रेय म्हणजे प्रिय गोष्ट. सहसा या दोन्ही गोष्टी एकत्र येत नाहीत. आपल्याला जे हितकारक असतं ते प्रिय नसतं आणि जे प्रिय वाटतं ते हितकारक नसतं, असं बऱ्याच वेळा होतं. पण इथे इथे ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. आपल्याला आवडणारा आपला हरी, आपला गोड कृष्ण हा आपल्याला प्रिय पण आहे आणि त्याची भक्ती ही आपली हितकारक पण आहे. श्रेयाचे वा मूर्त प्रेय, समाधान तीक्ष्णा बुद्धीचे, निधान जणू वा कल्याणाचे, सुदैव साऱ्या सोमकुलाचे, पूर्व पुण्य की वसुदैवाचे. तीक्ष्ण बुद्धीला काय हवं असतं? कल्याणाचं निधान काय आहे? सगळ्या सोमकुलाचं सुदैव काय आहे? वसुदेवाचं पूर्व पुण्य काय? सगळं आता अवतरणार आहे. वद्य पक्ष अष्टमी श्रावणी, मध्यरात्र नक्षत्र रोहिणी, बुध दिन असता ग्रह उच्चीचे, जनन होत भूवरी प्रभूचे. श्रावण महिन्यातली वद्य अष्टमी आहे, मध्यरात्र आहे आणि रोहिणी नक्षत्र आहे. बुधवार आणि अतिशय उच्चचे ग्रह आहेत आणि अशा वेळी प्रभूचा अवतार, प्रभूचं जनन होत आहे. ज्याच्या वंशी जन्मा येणे, तत्प्रिय पत्नी जननी करणे, ना तरी ये वनवास वाढुनी. जसं रामावतारात झालं. यास्तव निवडी वृक्ष रोहिणी. ज्याच्या वंशी, चंद्राच्या वंशात जन्म घेणार आहेत स्वामी, तर त्याची सर्वात लाडकी जी रोहिणी, तर त्या नक्षत्रावर त्यांनी जन्म घेण्याचं ठरवलं. आता जन्म आहे कृष्णाचा. कुंदरदन अरविंद वदन, शतचंद मदन समचारुतरा, पीतांबर धृत कंबर माला, अंबर कांती मुकुटधरा, चतुर्भुजा भास्वरा गोजिरी, प्रियंकराजी भक्ताची, अशी देवकीची या समोरी, प्रकटे मूर्ती श्रीहरीची. जय कृष्ण कृष्ण 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 जय 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 कृष्ण जय कृष्ण. पुन्हा एकदा आपण स्वागत करू. कुंदरदन अरविंद वदन, शतचंद मदन समचारुतरा, पीतांबर धृत कंबर माला, अंबर कांती मुकुटधरा, चतुर्भुजा भास्करा रोहिणी, प्रियंकराजी भक्ताची, अशी देवकीची या समोरी, प्रकटे मूर्ती श्रीहरीची. चतुर्भुज असं मूर्ती रूप घेतलेलं आहे परमेश्वराने आणि देवकीच्या समोर प्रकट झाले. परमेशाचे होता दर्शन, वसुदेवाने केले वंदन, भाव परी कोणते उमटले, देवकीच्या हृदयात ना कळे, चार करांचे बालरूप ते, बघताना पापणी नलवते, सर्वांगी रोमांच ठाकती, स्तब्ध झाल्या इंद्रिय वृत्ती, सतेज काळे वत्सल डोळे, बघ बघता ओघळू लागले, नेत्र मिटे ओठही थरथरती, भाग्यशालिनी मुकरडे ती, झाला होता बहुजरी हरिख, त्याचे तिज भोगता नये सुख, काय म्हणावे स्त्री हृदयाते, जे आनंदाने ही रडते, बालरूप बदले स्मित बदने. ते बालरूप बोललं आईशी, ढाळीती अश्रू कातव नयने,
रडू नको तू माझी माता, भय कोणाचे नाही आता. आई का रडतेस? तू माझी माता आहेस. आता तुला कोणाचं भय नाही. वसुदेवासी म्हणे परात्पर, येथ न ठेवा मजसी पळभर. नंद घरी नेमून पोचवा, जेवा वात्सल्या मूर्त विसावा. वत्सल असा नंद आहे, त्याच्या घरी मला ताबडतोब नेऊन पोहोचवा, इथं क्षणभर सुद्धा ठेवू नका. असं आपले कृष्ण सांगतायत आपल्या पित्याला. 12 वर्षे तेथे राहून येईन मग सोडाया, तुम्ही विचारी उभयही तोवर, धीर धरावा हृदया. मंडळी, आपणही आता धीर धरूया. पुढच्या कथाभाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.